अजून कोण असेल त्यांना तिकडे पाडू. हॅलो 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 तुम्ही ह्या बाजूला बसा जरा, पत्रकारांना इकडे येऊ द्या. पत्रकार तुम्ही सगळे ह्या साईडला आहे. तुम्ही असे कोपऱ्यात का बसता दरवेळेस? अरे पण हे तुम्ही छोटे आहात, तुम्ही काय 6 कोटी थोडी आहात, अमिताभ बच्चन आहात काय? ये ना इथे ना. हॅलो, तुम्हाला सगळ्यांचं आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो. आणि आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राला देऊ इच्छितो की एकंदर भारताचं जातीयवादी प्रमाण वातावरण पाहून रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाचे अध्यक्ष श्री दीपक मुकाळे यांनी आज महाविकास आघाडीला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांना, शिका पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्याबरोबर आघाडी करण्याचं ठरवलंय. असं त्यांनी पवार साहेबांना पाठिंब्याचं पत्र ही आनंदाची बाब समजतो. त्यांचं मुंबईत पसरलेलं नेटवर्क, त्यांचं महाराष्ट्रात पसरलेलं नेटवर्क उल्लेखनीय आहे. त्याच्यामुळे त्यांचा बराच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल अशी आमची खात्री. त्यामुळे आपल्यासमोर थोडा दिवसांचं मनापासून स्वागत करतो. आणि आमच्या परिवारामध्ये लोकसभेसाठी विधानसभेला दोन्ही वेळा आमच्याबरोबर राहतील अशी महाराष्ट्राला सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. आणि आपण बघत आहोत या देशामध्ये संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, आणि त्या संविधानाचा कुठेतरी चुकीचा वापर, संविधानाच्या विरोधात जे काम चाललंय आपण बघतोय की ईडीचा, सीबीआयचा धाक दाखवून सरकार तोडण्याचं काम चालू आहे. आज आपण बघतोय की केजरीवाल साहेब हे निवडून आलेले आहेत, पण कुठेतरी त्यांना आतमध्ये तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. तर हे कुठेतरी संविधानाच्या विरोधात काम चालू आहे. आज आपण बघतोय की बेरोजगारी आहे, महागाई आहे, आणि आपण बघतोय खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे. त्यासाठी आपल्याला हे संविधान कुठेतरी वाचवायचं आहे. संविधान हे टिकून राहण्यासाठी आम्ही ह्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि खरोखरच आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे संविधान टिकवण्याचं काम करायचं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना,
शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांना महायुतीला आम्ही पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, महाविकास आघाडीचा. या देशामध्ये दिवसेंदिवस वातावरण हे ह्या निवडणुका जनता ताब्यात ठेवते असं दिसतं. आज सकाळी नागरिकांशी कुठलाही संपर्क नसलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला. त्या पोरांच्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता होती, त्याच्यावरून कळत आहे की डिक्टेटोरियल ऍटिट्यूड हा पोरांना किती समजतो आणि त्याचे परिणाम त्या पोरांच्या मनावर काय होतो जेव्हा आपणही बघून घ्या. आज सकाळपासून व्हायरल होतो आणि मला खरोखरच जर अशी परिस्थिती असेल निवडणुका एकीकडे पण या देशातला विद्यार्थी जागा झाला हे खूप महत्वाचं. अजूनही तुम्हाला आठवण करून देतो की इंदिरा गांधींच्या विरोधाची लढाई सुरू झाली ती पहिल्यांदा लढाई नवनिर्माण आंदोलनात सुरू झाली आणि दोन्ही ठिकाणी विद्यार्थी आंदोलन झाले. एक बिहारमध्ये झालं आणि गुजरातमध्ये झालं आणि दोन्ही सरकारला अडचण झाली. त्याच्यानंतर या दोन विद्यार्थी संघटनांनी जयप्रकाश नारायण यांना आमंत्रित केलं आणि त्याच्यानंतर जनता पार्टीचा विद्यार्थी हा दिशावर असतो हे आता लपून राहिलेला नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहून मला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे हे थोडं आता विचारलं. काही दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांविरुद्ध विषारी भाष्य केले. खरं ते करण्याचं काही गरज नव्हती. असं कोणी कुठे काही लिहिलेलंच नाही आहे. म्हणजे काल जी प्रियांका वाद्री बोलली ते अतिशय चांगलं बोलली की हे घर सोनं नाण्याने भरलेलं नाही, हे घर देशप्रेमाने भरलेलं आहे आणि या देशासाठी रक्त सांगणार आहे. या देशासाठी माझ्या आईचे मुलगा सुचवलेलं आहे. त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचं काम करतो जो पराभव समोर विचार झाला आहे आणि तेव्हा जेव्हा 2014 आणि 19 मॅनिफेस्टोची उत्तर देता येत नाही तेव्हा आताच्या निवडणुका ह्या जातीवादाकडे धर्मांधतेकडे घेऊन जायच्या हे आता त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. पहिल्यांदा असं म्हणत आहे की पूर्वी मोदी नरेटिव्ह सेट करायचे आणि काँग्रेस फरफटायची म्हणजे आम्ही सगळेच फरफटत करायचो. आता आम्ही त्यांच्या नरेटिव्हकडेच बघत नाही. त्यांचा नरेटिव्ह काही आला तर आम्ही विचारतो नोकऱ्यांचं काय होणार ते सांगा, बेरोजगार वाढलेली बेरोजगारी कशी कमी होणार ते सांगा, वाढलेल्या सिलेंडरचे भाव कशी करणार ते कमी कसे करणार ते सांगा, वाढलेल्या भाजीपाल्याचे भाव शेतकऱ्यांना कमी मिळणारे भाव याचं काय बॅलन्स करणार ते सांगा, सीमेवरती चायनाचं होणाऱ्या आक्रमणाबद्दल तुम्ही काय म्हणताय ते सांगा. एकंदरीतच कुठल्याही राष्ट्रीय प्रश्नाकडे हात न घालता फक्त जातीवाद 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 हे जमणार नाही. अब की बार 400 पार कुछ भी करेंगे संविधान बदलने नहीं देंगे, खून बहा देंगे संविधान बदलने नहीं देंगे. तर यांना एवढं सोपं वाटत असेल संविधान बदलायचं
तर तुम्ही स्वप्नात आहात. तुमच्या ह्या गोष्टीमुळे इथला इतर मागासवर्गीय, इथला मागासवर्गीय, इथला शेड्यूल लाईफ हा मुळापासून घाबरला की परत एकदा आम्हाला ते मनुवादाचा दिवस बघायला लागतील की काय, परत एकदा आम्हाला पाणवठ्यावर जाऊ देणार की नाही, हा प्रश्न उभा करणार की काय. संविधान कशासाठी का बदलायचं तुम्हाला? आणि हे मी नाही म्हणत आहे, हे मी म्हणत नाहीये, तर त्यांची उमेदवारच म्हणत आहे. आणि महाराष्ट्राच्या पंकजा मुंडेच म्हणून केल्या आणि बाकी अख्ख्या देशामध्ये 10 उमेदवार आहेत. त्या 10 उमेदवारांनी जाहीर सभेत सांगितलं की संविधान बदलणार आहे. तो अनंत हेगडे नावाचा सिनियर त्यांचा खासदार, त्यांनी पहिल्यांदा एक टूम सुरू केली की ज्यादा से ज्यादा सीट लाएंगे और संविधान को बदल डालेंगे. संविधान बदलायचं म्हणजे तुम्हाला करायचंय काय? इथल्या जाती पातीला, इथल्या राज्याच्या सीमांना, या देशाला एकत्र ठेवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं. इथली संसदीय लोकशाही का आणली? ते इथल्या गरीबातल्या गरीब प्रदेशामधला गरीब माणूस लोकसभेत येऊन त्यांनी त्याच्या प्रांताच्या, त्याच्या लोकांचे विचार तिथे मांडले पाहिजे आणि त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी बोललं पाहिजे. याच्यासाठी केलं. तुम्ही जर संविधान सभेमध्ये झालेली भाषण ऐका, तर त्या भाषणांमध्ये जे काही चर्चा झाली, त्या चर्चेचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला भयंकर कौतुक वाटतं. म्हणजे आदिवासींचे प्रतिनिधी काय बोलत होते, म्हणजे मागासवर्गीय प्रतिनिधी काय बोलत होते, या सगळ्यांनी बोललेला स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र केला. त्याच्यातलं संविधान. आणि संविधान हे सर्वसामान्य, गरीब, अल्पसंख्याक, गरीब या सगळ्यांना जिथे मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधीच नव्हती, त्यांना ही संधी देण्यासाठी म्हणून संविधान आलं. संविधान ताकद माणसाला ताकद देण्यासाठी नाही आहे. इथल्या गरीब माणसाला तो पुरा काही जिवंत ठेवण्यासाठी. त्यामुळे हा संविधान, हे संविधान बदलू शकत नाही. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, खून की नदियां बहा देंगे लेकिन संविधान बदलले नाही. वाटेल ती किंमत मोजावी लागली ते चालेल, संविधानाला हात लावू देणार नाही. साधं उदाहरण, टूजी स्कॅम जो होता हा 1,76,000 1.76 लाख करोडचा होता, इन्क्लुडिंग नॅशनल लॉ. तिथे सगळं ऍडिशन सबट्रॅक्शन करून तो स्कॅम आणला लोकांसमोर, त्याचा गौरवा केला आणि लोकांना तो खरा वाटायला. सगळ्या कोर्टांनी सगळ्या आरोपींना निर्दोष, कारण का मी तेव्हापासून सांगत होतो की ही जी फिगर आली आहे कॅट मधून आली. कॅट म्हणजे काय असतं सर्वसामान्य लोकांना म्हणजे सांगता येत नाही आपल्याला. कॅट म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये कुठेतरी वरखाली झालाय, तुमच्या अकाउंटचं सेटलमेंट करून ते व्यवस्थित करा, याच्यासाठी कॅटचा रिपोर्ट येतो. कॅट इज नॉट अबाउट करप्शन. कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलचा जो रिपोर्ट असतो तिथे तुमच्या हिशोबामध्ये कुठेतरी तफावत असते आणि ती तफावत दूर करण्यासाठी तुम्हाला संधी दिली. कॅट म्हणजे भ्रष्टाचार नाही, कॅट मध्ये वरखाली झालेलं म्हणजे भ्रष्टाचार नाही. नंतर विपेक्षाही असं कुठेतरी निवडणुकीमध्ये पण झाली, कारण आपल्या जाणवाला पण शिक्षण होऊन घेतात. पण मला सांगा, अजित पवारांचा 70,000 कोटीचा घोटाळा
आणि काल माफ झालेला 35,000चा घोटाळा, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ते बंद करून टाकले. 70,000 आणि 25,000. आणि निदान काँग्रेसने स्वतःच्या माणसांवर केसेस टाकल्या, त्यांना न्यायालयापर्यंत गेलं. काही काही जण हे राजा सनी मोदी हे जेलमध्ये राहिले, सुरेश कलमाडी हा जेलमध्ये राहिले, आणि आज न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे. आज नाही, हे काल झालं त्या. आणि तुम्ही कलकत्त्यामध्ये अनेक कंपन्या असलेल्या अनेक जणांना वॉशिंगमध्ये टाकून मोदी वॉशिंग पावडरचा वापर करून 6 कुत्रे बाहेर काढले. काँग्रेसने तसं नाही. आज दुर्दैवाने मला वाईट वाटतं, दररोज एक काँग्रेसचा पॉईंट काढतात आणि त्याच्यावरती वाद सुरू करतात. काँग्रेसने ऐसा कहा, काँग्रेसने वैसा कहा. तुम बोलो बेरोजगारी के ऊपर, तुम बोलो चाइना कैसी घूम रही है, कैसे आंख लाल होगी आपकी, तुम बोलो महंगाई के ऊपर, तुम बोलो बढ़ते हुए डॉलर के भाव के ऊपर, तुम बोलो डीजल और पेट्रोल के बढ़ते हुए भाव के लिए, तुम बोलो कितने राष्ट्रों से आप अब अनाज मंगा रहे हो. एक वक्त था कि गेहूं की फसल इतनी अच्छी निकलती थी कि पूरे भारत को गेहूं भारत ही देता था. आज का गेहूं आप इजराइल से ला रहे हो, शायद आपको पता नहीं होगा, लेकिन 2014 तक जो ताकत यहाँ के किसानों को दी गई, उनके मैक्सिमम सपोर्ट प्राइस के ऊपर जो काम हुआ, उसकी वजह से खुश हुआ हो. उसने अपने खेती से इतना कुछ पैदा किया कि हम बाहर के 38 राष्ट्रों को अपना अनाज बेचे. आज हम 36 राष्ट्रों से अनाज मिल रहा है. ये नेशनल, ये बैंक में क्या हुआ, मेरे नाम की सड़कें बनी थी, इसका नगर बना की, इसके ऊपर नहीं है. ये राष्ट्रीय मुद्दों के ऊपर बात कर रही है. राष्ट्रीय मुद्दों के ऊपर कोई बात करने को तैयार नहीं. तुमने 2 करोड़ रोजगारों के बारे में बोला था, 2 करोड़ रोजगारों का क्या हो गया बताओ. तुमने कहा था कि हम 3 से नीचे लाएंगे, क्या हो गया बताओ उसको. जब अंतरराष्ट्रीय स्तर पर क्रूडाइल का भाव बहुत महंगा था, तब हम सस्ते में पेट्रोल बेच रहे थे. अब क्रूडाइल का भाव जब नीचे आ गया है, आपका भाव आप जो 2014 में जिस जोर से बात करते थे कि कांग्रेस ने लूट किया 70 सालों में, 70 साल में कभी नहीं हुआ. आज भारत में वर्ल्ड लेबर ऑर्गेनाइजेशन 84% नौजवान भारत में बेकार है. मैं नहीं कह रहा हूं, आप जो क्या बोल रहे हैं, ट्रिलियन इकोनॉमी, 5 ट्रिलियन इकोनॉमी का क्या हो गया? क्योंकि उसके निर्देशांक में, जागतिक निर्देशांक में आप 139वें पोजीशन पे हो. पावर्टी इंडेक्स में आप पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान के पीछे हो. एक और इंडेक्स भी चलता है, वो है हैप्पी इंडेक्स. इस देश में खुशी कितनी, लोगों की आनंद आते, इनकी मानसिकता कैसी, रिपोर्ट नोटरी जाते अंतरराष्ट्रीय स्तर पर. याच्यातही पाकिस्तानच्या मागे होते. भारताला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांना हसवण्यासाठी, त्यांचा आनंद उपभोगण्यासाठी काहीच काम केलं नाही. म्हणजे जगाचं म्हणणं आहे की
बांगलादेश तुमच्यापेक्षा चांगला आहे, नेपाळ चांगला आहे. आणि दररोज हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान काही फरक पडत नाही, आम्हाला लक्ष देत नाही. तुम्ही कर्नाटकमध्ये शेवटच्या दिवशी शेवटच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला लक्षात आलं की कर्नाटक मधून आपण का होतो किंवा तुम्ही एक प्रयोग केला आणि तुम्ही स्वतःच घोषणा दिली तुमच्या मोठ्यांना काही पहिल्या चरणाचं निवडणूक संपली, पहिल्या टप्प्याची. आणि जेव्हा गुप्त रिपोर्ट आले की या टप्प्यामध्ये तुमचं काही खरं झालेलं दिसत नाही, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच त्याच्यानेही काही फरक पडत लोक आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आपलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी शेतकरी शेतात राहतो, त्याच्या मावाला भाव मिळवण्यासाठी आपण बोलत एकेकाळी सांगितलेलं की शेतकऱ्याच्या मालाचा भाव दुप्पट करेल. आता अर्धा पण नाही झाला ते शेतकऱ्याच्या मालाचा भाव 400 रुपये 400 रुपये संविधान बदल नाही क्या? आणि आधीच आम्ही सांगितलंय कि दूध की नदियां बहाने को हमें मंजूर मत करो, हम आपको संविधान को हाथ नहीं लगाने देंगे, चाहे वो कीमत गिरने के लिए हम तैयार है, देने के लिए हम तैयार है, लेकिन हम संविधान को हाथ लगाएंगे. संविधान इस देश का आत्मा है, इस देश के आत्मा को हम हाथ नहीं लगाएंगे. यांना या देशातलं लोकशाही आणि यांना या देशातलं संसदीय लोकशाही खतम झालं. संसदीय लोकशाहीमध्ये एसटीला प्रतिनिधित्व आहे, संसदीय लोकशाहीमध्ये शेड्यूल कास्टला प्रतिनिधित्व आहे, एक विविध वर्गाचे विविध समाजाचे प्रतिनिधी लोकसभेत या संसदीय लोकशाहीमध्ये जातात. त्यामुळे भारताची विविधता जपायची असेल तर आपल्याला संसदीय लोकशाहीशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातली विविधता, जातीय विविधता, भाषिक विविधता, धार्मिक विविधता, मी नेहमी म्हणतो की अनेकतामध्ये एकता ही भारतीय विशेषता, ही जर टिकवायची असेल तर तुम्हाला संसदीय लोकशाहीची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच जर खतम होणार असेल तर नवीन तुकडे तुकडे गँग कोण आहे? हे दुसऱ्याला म्हणतात ना, तुकडे 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 गँग. आज या महाराष्ट्राची प्रत्येक राज्यामध्ये जाऊन तुमची भाषा तपासून मला काय बनतात. तुम्ही एकही कार्यक्रम देऊ शकत नाही. आणि मग आमचा जाहीरनामा आला तर 52 रुपये दिले. 10 वर्षात तुम्ही जी काही प्रगती केली त्याच्याबद्दल बोला. ते नेहरू, इंदिरा गांधी, त्याला आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं. भले तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्हाला माहिती पण नसेल, आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं. बियाणे कोणी मांडले, IIT कोणी आणली, IIM कोणी आणली, कोणी आणला, बाबा कमी रिसर्च सेंटर कोणी आणलं, सगळं आम्हाला माहिती. फर्स्ट 5 इयर प्लॅन, सेकंड 5 इयर प्लॅन, त्याच्यातलं झाले उत्पन्न, त्याच्यातलं भारतात झालेली सुधारणा ही रोखपाट सांगू शकतो. बँकांचं झालेलं राष्ट्रीयकरण, राजा महाराजांचे कापलेले सत्ते, त्याने त्यांच्या नष्ट झालेल्या जमिनी, अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून पोखरणला गेलेला पहिल्यांदा अणुस्फोट, खूप खूप काम आहे. या 10 वर्षानंतर एक काम, एक चंद्रयान उडवलं तर वास्तवात 2-3 महिने त्याच्यावर चालू होतं. चंद्रयान. अरे आपला पहिला माणूस गेला, त्याचं नाव आहे शर्मा, राकेश शर्मा. आणि बाईंनी कसं विचारलं त्यांना, आमच्या इंग्रजींनी,
आपको ऊपर से भारत कैसे दिख रहा है, आणि उत्तर काय उत्तर दिलं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है. काय भाव होते, क्या भाव, काय भावना होत्या. मी 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 असं झालं. आणि इंडियाचा हे काय घोषवाक्य काय विधानाचं, वी द पीपल ऑफ इंडिया. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेत काय सुरुवात केली, हिंदी नाही सुरुवात केली, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. आमची जात. त्या जातीला कोणती मारा असेल, त्याच्यावर आघात करणार असेल तर आम्ही कोणतीही सहन करणार नाही हे सांगायचं आहे. तुम्ही निवडणुकीची दिशा कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारत आहोत, 10 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय सांगू शकता. इंडिया महाविकास आघाडीचा लोकशाहीमध्ये सात आपली मालमत्ता आहे असं काही जणांना वाटलं. आम्ही जातीचे ठेकेदार आहोत असं काही जणांना वाटलं. तो काळ गेला, तो काळ गेला. भुजबळांनी तर स्पष्टपणाने सांगितलं मुंबईला की मला तर मुख्यमंत्र्यांनीच ऑफर दिली की तुम्ही हे करता का. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना त्यांना नाशिकमध्ये तिकीटच द्यायचं नव्हतं. म्हणजे यांच्याचा अंतर्गत कलह स्पष्ट झाला आणि आपापसातली लढाई थांबवा आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय करायचं. गेले ना आमच्या घरात आम्ही कुठल्या पोळ्या खाणार आहोत, तुम्हाला काय तुमचं बघा ना काय चालू आहे आतमध्ये. 2 गँगमध्ये गँगवार कसा चालू आहे ते बघा ना, त्याच्याकडे बघा जरा. काय गँगवार नेमका म्हणजे लहान पोरांमध्ये त्याच्या चालू आहे त्याला जाऊन बघू घ्या. आम्हाला त्यांच्या विषयात काय बोलायचं, त्याला आंदोलन करतात काय स्वतःच्या घुगरे घुगरे ते कदाचित शेतीमध्ये वाईट टाकून शेती करत असतील ना. शेतीच्या नवीन पद्धती आहेत ना, इनोव्हेशन इन शेती. घुगरे रोज आपल्या रात्रीमध्ये 2-4 विस्कीच्या बाटल्या टाकत वाढतं ना. का घुगरेकडे जाऊया सगळे आपण, नवीन शेतीचे प्रयोग घुगरे शिकवतो आपल्याला. कृती करणं आणि खोटं बोलणं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पवार साहेबांनी जे ऐकवलं ते किती खोटं बोलतात ते ऐकवलं. इथं लोकांसमोर ते खोटं बोलतात ते तर आलंच आहे ना. 2 कोटी लोक आहे. कुठली आई सांगेल का माझ्या मुलाला नोकरी मिळाली. 15 लाख तिथं आधीच त्यांनी सांगितले. 2 लाख गॅसचा भाव, पेट्रोल डिझेलचा भाव, जीएसटी, सोन्यावर कमी आणि जेवणावर जास्त. म्हणजे 3 मित्र एकदा जेवायला गेले, 2 मित्र. तर एक अमेरिकेत आला होता आणि एक भारतीय होता. दोघं जेवायला बसले. जेवल्यानंतर बिल आलं.
तो अमेरिकन मित्र म्हणाला एवढं मित्र कळलं तुम्हाला नाही आजकाल पटकन मोदी येतात आणि घेऊन जातात. ये ठीक आहे तेच आहे ना तुमच्या खाण्यापिण्यावर तुमच्या अंतयात्रेच्या कपड्यावर तुमच्या अंतयात्रेच्या लाकडावर तुमच्या अंतयात्रेच्या बांबूवर आम्ही कर घेतो. तुम्ही मेलात तरी तुमच्या घरच्यांना कर द्यावा लागतो. हे आम्ही करत होतो काँग्रेसमध्ये. काँग्रेस हा खूप सुसंस्कृत आणि लोकांमध्ये मिसळलेला पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा हीच या देशाला चालू शकेल हे आमचं लहानपणापासून समज आहे. प्रत्येकाला आपली विचारधारा आहे तुमच्या विचारधारेवर काम करा. ही रघुरामाची विचारधारा आहे. आम्ही गांधींच्या विचारधारेवर काम करू. आमचा गांधींवर प्रचंड प्रेम. मग बाबूला सांगायचे अरे बाबा असं बोलत जाऊ नको बोलतो आपल्या डोक्यात ते आमच्यातलं नाही ना तुमच्या पोराच्या किती कंपनी तुमच्या पोरीच्या नावावर किती कंपनी काय करू आणि जमान्याचं काय काय पेपर आहे कुठं बोलू सगळं बोललो तर आपण म्हणतो माझं बोललो मनावर उंदरेंचं सर्व सत्य आहे. उंदरेंना दोन ठिकाणी बोलून दम देण्याचा प्रयत्न अजून अवलोकन पाणी चालवले नाही. सांगत वैयक्तिक असतं की वैयक्तिक चालू नका आता आम्हाला सांगतो त्यामुळे आम्ही सांगतो तेव्हा उगाच आम्हाला भाषण केलं की तुला रेकॉर्ड आहे आणि जेव्हा जेव्हा त्या पट्ट्याने फिरतात त्या उंदरे फॅमिलीमध्ये किती नुकसान झालंय तुमच्या आता लक्षात येत आहे. कुठलाही अल्पसंख्याक समाजाचा गरीब कोकणी मराठी आणि कोकणी मुसलमानांसाठी निर्माण केला गेला होता त्याच्यासाठी प्रक्षेप करण्याचा मला नैतिक अधिकार आणि तुम्ही काय केलं आहात. डॉक्टर मुंडेंचा एक बंगला कसा विकत घेतला त्यांच्या बांधण्याच्या बंगल्याच्या मागे तुम्ही कसे लागले आहात मला विकायला शेती घेतली आणि माझ्याकडे जोड रुपयाचे तर त्याच्या बँकांमध्ये पैसे हा जो आमचा पक्ष आहे त्यांना शेतीचा पक्ष मागितला तर दिवस बोलू शकते
त्यांचे वडील अनेक वर्ष आरएसएसचं काम करत होते आणि त्यांची आई आणि त्यांचे वडील या पक्षाचे खजिनदार होते. ही माहिती द्या. गुजराती माणसं बोलवणार आहे, खातलेलं आहे, पैसा विचारलेला आहे. मराठी माणसाला विचारतो कोण? अहो असं तुम्हाला माहिती असेल सांगतो, सर्वसामान्य मराठी माणसांना डोक्यात कायम घुमत असलेली म्हण आहे, मुंबई तुमची भांडण्याचा आमची. ते त्याच्या डोक्यात आहे. पण हाच मुंबईचा मराठी माणूस ज्यांना उघडून फेकून देण्याशिवाय राहणार नाही याचा घेऊन घ्या. त्याच्या 2 मराठी माणसांना तुम्ही असं वागवलंय त्याचा राग उद्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना. मराठी माणूस काही सहज करू शकतो, पण त्याचा झालेला अपमान हा दुसऱ्या मराठी माणसाला होतो. फॉर्म भरण्याच्या आधी आमच्याकडे खास निर्वाचनाची पण शकतं. तो तुम्हाला वाटतंय प्रचार सुरू झाला आहे. हे आजकाल हे 5 टप्प्याच्या 7 टप्प्याच्या निवडणुका जाहीर झाल्याने एवढं मोठा होते. त्याला निवडणूक फॉर्म जर 15 तारखेला बाहेर आले तर साधारण पक्ष 13 तारखेला ते आधी जाहीर करतात आणि 4-5 जणांना सांगून शकतात की तुम्ही फॉर्मची तयारी करून ठेवा. हे आता सगळं सुरू झालंय. फॉर्म भरायला सीए तरी फॉर्म भरायलाच ₹1,00,000 होते. इतका अवघड तो फॉर्म आहे. स्वतः मध्ये जाणार आहे आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. कुठल्या गोष्टींवर कोणी बोलावं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य जर टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल विषय सोशल सर्व्हिस तर टाटा इन्स्टिट्यूट मध्ये होणार होते याच्याची गंभीर बाब आहे. म्हणजे जिथं देश आणि महाराष्ट्र तेच सारख्याच बुद्धिमत्तेचे सारख्याच विचारांचे. त्यामुळे निष्ठ्या लोकांनाही आपण आपल्या माध्यमातून सांगूया की हे जे काही तुम्ही केलं असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चालण्यासाठी ते भारतामध्ये आता मला कुठं निलंबित करणार विद्यार्थी हिताची नाही आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भारतातल्या संस्था आणि समाजाच्या विरोधात आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मला कुठल्या कलमाला करणार. आपण सगळीकडे गुणाचा वापर करणार आहे तर समाजाचा भाग झाल्याची ते कधी ऐकलं नव्हतं. त्याचा ऐकायला अशा मुलांची नाव समोर येण्याची फोन करतात पदाधिकाऱ्यांना आणि जाऊदेला बाबा असंही तो झालं तो घाबरला नाही तरी दुसऱ्याच्या एका कोपऱ्यात ते जास्तच नाही. एखादा फोन आल्यानंतर कुटुंबांचे काय हाल होतात मी माझ्या मित्रांकडे जवळ जवळ हे काय कोण आज येत नाही. पण राजकारणातल्या कार्यकर्त्यांना मात्र फोन 2024 सालापासून घ्यायला
त्याच्या आधी कधीही कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मुंबईतील कुठल्याही गँगस्टरच्या गँगमध्ये त्याच्या माणसाने फोन केला असं कधीही झालं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जर कोणी नाही म्हणत असेल तर मी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी या नावाची यादी सांगितली. ते कदाचित ते सगळे माझ्यावर नाराज होते. मी उघडपणाने सांगतो, माझ्याकडे वाईट पण नाही, चांगलं पण नाही. नावं जाहीर होती असं समजू नका की आम्ही नाव जाहीर करणार नाही, आम्ही कोणाच्या बापाला नाही मरता की आम्ही करतात. आज जायचं उद्या जायचं आज जाऊन पण सांगून जाऊन मानाकडे त्यांच्याकडे हल्ली हल्ली केले उद्या लोकांना तुम्हाला समजेल ना. तुम्ही काय ना आता शोधपत्रिका बोलून तुम्ही फिरा ना मतदार संघांमध्ये फिरा, तुमचा आपापला आनंद चालतील. आजकाल घराच्या बाहेर अशा गोष्टी लोक कोणाला सांगतात, माझ्याकडे सांगतील ना त्याचा फोन आला होता बाबा निरोप पाठवता पाठवून सांगतो कोणाच्या त्रास देत आहे. हा जो इनहेरिटन्स टॅक्स आहे हा आलेला 77 ते 80 हा काळ ज्याच्या जनता पार्टी आणि त्याच्यामध्ये जनसंघ समाविष्ट होता. त्या मंत्रिमंडळामध्ये लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ मंत्री होते. तो टॅक्स नंतर काँग्रेसने बाद ठरवला आणि काँग्रेस जे बोललीच नाही त्याच्यावर आपले प्रधानमंत्री बोलत आहे. काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये काय आहे का इनहेरिटन्स टॅक्सच्या बद्दल वाक्य काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये नसलेली वाक्य काँग्रेसच्या तोंडात आहे. अरे आधी इनहेरिटन्स टॅक्सचा अर्थ तर समजून सांगा काय आहे. नवीन पिढीला माहित नाही आहे. तर आम्ही माहिती मिळवतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ज्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, कुशाभाऊ ठाकरे होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठराव गेला. आजच्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात आल्या आणि आम्ही ठराव नाही. आम्ही पहिला कमिटमेंट केलंय की आम्ही 30 लाख नोकऱ्या त्या पहिल्या महिन्यात एका वर्षात नाही पहिल्या महिन्यात देऊ. प्रोफेसर नाही, सरकारी प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक नाही, सगळीकडे तुम्हाला प्रायव्हेटायझेशन आणायचं, तुम्हाला सरकारी लॅब सुद्धा चालवायला विद्यार्थ्याकडे द्यायचं आहे. सगळंच प्रायव्हेटायझेशन झालं. या देशाला प्रगतीवर वैज्ञानिक दुसऱ्यासाठी काम करायचं, देशासाठी काम करायचं. म्हणजे आता एपीजे अब्दुल कलाम देशासाठी योगदान दिलं ते त्याने अंबानीसाठी द्यायचं ठरवून घ्या. सायंटिस्ट या देशाचं पुढे घर ते जे शोध लावतात त्याच्याने देशाची विकासशीलता करते, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचं वजन वाढतं. अणुबॉम्बचा पहिला स्फोट झाला पोखरणमध्ये आणि जगाचे डोळ्याचे मोठे झाले. इंडियामध्ये काय केलं नंतर खूप झाले, पण पहिला केला तो अमेरिकेला जवळजवळ आव्हान घेऊन केला की आम्ही केला ते काय करायचं करून दिला. माणसं सरकारी
ते म्हणायला तयार नाही, गेल्या आठवड्यामध्ये लोक म्हणायला तयार नाही. व्यवसाय त्याचा लागायचं आपला ब्रेन ड्रेन ब्रेन ड्रेन नावाचा शब्द आहे. हा ब्रेन ड्रेन किती टक्क्याने या भारतात वाढला आहे फक्त हिशोबा. ब्रेन म्हणजे अतिशय हुशार तुफान ब्रेन असलेले लोक, हे किती टक्के लोक भारत सोडून जात आहेत हे जरा मोठं बघा. तुम्हाला समजेल की भारतातल्या त्यांच्या स्तरावरच्या किती नोकऱ्या दिवसासाठी उपलब्ध, त्यांना जायचं नाही आहे, जायचं नाही त्यांच्या एवढं शिकून आणि ते कमाईसाठी शिकत नाही. ते त्यांचं ते स्वप्न असतं काहीतरी करायचं, काहीतरी शोध लावायचं, काहीतरी शोध लावायचा, त्याच्यासाठी भांडतात. आता तुम्हाला त्याची गरज नाही, त्याचं काय करणार तरी अमेरिकेत त्यांचं स्वागत आणि त्यांचे आभार मानणारे जयंत पाटील यांनी लिहून ठेवलेलं आहे. आज त्यांनीच मला माझ्या काही समारंभ करायला लावले आणि जे या ठिकाणी जाऊन स्वतः पक्ष स्वागत करायचं चांगलं पाटील पत्र जे जयंत पाटलांनी दिलं आहे ते पत्र आम्हाला हम तुम्हारे साथ हैं, हम आघाडीचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, ही बनव इंडियाचा जय हो, महाविकास आघाडीचा जय हो.